जिमिंगच्या तर मी पूर्ण विरोधात आहे, कारण जेव्हा तुम्ही जिममध्ये व्यायाम करता तुम्ही ऍक्च्युली तुमचं शरीर तापवत असता आणि एसी मध्ये व्यायाम करत असता, त्यामुळे तुमचं शरीर बाहेरून थंड होत असतं, टॉक्झिन्सना बाहेर पडायचं असतं, पण बाहेरूनच्या थंड वाऱ्यामुळे त्यांना कळतच नाही की काय करायचं तर नक्की कन्फ्युजन की क्याही करे. एसी मध्ये व्यायाम करण्याचं वर्स्ट थिंग. सो योग मध्ये काय असतं की श्वासोच्छवासानुसार तुम्ही व्यायाम करायचा असतो. म्हणजे सूर्यनमस्कार सुद्धा 1 ला श्वास घ्यायचा आहे, 2 ला सोडायचा आहे, 3 ला घ्यायचा आहे. श्वासानुसार व्यायाम तो तसा बांधला गेलाय. आणि अष्टांग योग तर असं आहे की तुमच्या सगळ्या एवढ्या आतड्यांना सुद्धा व्यायाम मिळेल, इंटरनल इतका त्याच्यामध्ये इन डिटेल व्यायाम भरलेला आहे. सो त्याचा मला खूप फायदा होतो, सगळ्यांनाच होणार आहे, फक्त शिकणं महत्वाचं आहे. इन जनरलच आपण आपल्या भारतीय संस्कृतीला, आपल्या सगळ्या फिलॉसॉफीजना आणि जिथे असतं, जिथं पिकतं तिथे किंमत नसते, तसा काहीसा भाग झालेला आहे. परंतु आपण ज्या ठिकाणी राहतोय त्या ठिकाणचं अन्न पिकवलं जाणारं, त्या ठिकाणचं हवामानानुसार व्यायाम करणं हे इष्ट असतं. ते करणं तुम्हाला जास्त फलदायी आहे, लाभदायी आहे. त्यामुळे योग मॅन्डेटरी आहे माझ्या आयुष्यातला. मी फिजिकल एक्सरसाइज इज योग, श्वासोच्छवास जो आहे तो प्राणायाम, आणि ध्यान इज डुईंग नथिंग. सो ह्या 3 गोष्टी मी फॉलो करते. आणि मला असं वाटतं, सगळ्यांना मी विनंती करेन, तुम्ही शिका आणि प्लीज तुम्ही आचरणात आणा, तुम्हाला नक्की फायदा होईल.